इतकं गरम होतंय. तर दुपारची वेळ झाली, 1 वाजलेत. तर इथं आपली गाडी लावली तिथं रोडच्या कडेला आणि इथंची एक ही दिसलं बाज टाईप. इथं हे सर बसलेत. तर त्यांच्या शेजारीच आपलं झोपलोय रिलॅक्स. लय गरम होतंय असलं ना, कटाळा बी लय आला. बिहारमध्ये लय गरिबी आता बघा. हे घरं बघा कशी रोडच्या कडेनी एकदम साधी सुधी. भाई ये पानी किस चीज का है इधर? मतलब बाढ़ आई है क्या? मित्रांनो थांबलो होतो मी झाडाखाली. तर हे सगळे एवढे जमा झालेलो. मित्रांनो तर काल रात्री मी इथं टेंट लावला होता. तर इथनं अचानक हा ट्रक आला. तर जा रहे क्या? ओके ओके ओके. तर हे ड्रायव्हर होता भाऊ. तर ह्याने काय केलं, ट्रक एकदमच जवळ आणला. मी झोपीत होतो. तर त्याचे इंडिकेटर होता ना, ते ब्लिंक करत होता डायरेक्ट अशा प्रकारे. तर त्यामुळं मला वाटलं ट्रकच घातला त्याने अंगावर. नाही लय लांब होता अशा प्रकारे. चांगलंही पोरग तिथंच झोपाय होतं माझ्याबरोबर. म्हणे काय झालं तर मी आहे तुमको छूने से पहिले मी उसको गोली मार दूंगा असं म्हणत होतं. चला हे बघा लय खराब झालं आज दैवारामुळं. मित्रांनो तर फायनली निघतो. इथं टेंट लावला होता. आता गाडी सामान लोड केले. आंघोळ आता करायचं नियोजन पाहिजे काहीतरी आणि मग निघायचे अशा प्रकारे. तिथं पंप आहे. तर पंपावर करूया, नाही तर पुढे जाऊन कुठं ते बोची मोटर चालू करायला लावू एखाद्या पेट्रोल पंपवाल्याला 10-11च्या दरम्यान. तिथं करूया. ओके चला. मित्रांनो तर चला निघूया. अरे 4 o'clock लावलंय ना, ते म्हणलं असं का होतंय. झटका का बसला, चक्का जाम किया था. चाक जाम केलं होतं त्यामुळं गाडी कोणी चोरी करून नेऊ नये म्हणून चाक जाम केलं होतं. ओके तुम्ही पण कुठं फिरत असाल तर हे लॉक तुमच्याकडं पाहिजे. काय ते 500 रुपयापर्यंत येतं, लय महाग नाही आहे. तर पवना कंपनीचं टाका, पवना कंपनीचं जास्त मजबूत येतं. ओके चला. मित्रांनो तर आलोय आता. तर 107 रुपये लिटर पेट्रोल आहे बिहारमध्ये. ओके चलो भाई. भाई 300 कौन है? 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं. कारण काल आपण नेपाळमधनं टाकलं होतं 600चं. आणि आज आपल्याला जास्त प्रवास बी नाही करायचा, 200 किलोमीटर जायचे. तर चला जाऊया. तर ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो इंडियन ऑइलचं. तर आपल्याला आता इथलं निघायचं आहे पुढं. ओके चला जाऊया. आंघोळ नाही केली आज. पेट्रोल पंपाच्या समोर पेट्रोल विकायला बसलंय. कसे आहे माणसं. काय इथं पेट्रोल पंपाच्या बाहेरच पेट्रोल विकायला बसलंय. दिस इज कॉल्ड बिहार. वी आर इन बिहार नाव. आता मी बिहारमध्ये. तर बिहारमध्ये आपल्याला पहिली रिव्हर लागली तर बुद्धी गांडकी रिव्हर म्हणून आहे. बुद्धी काय थांबा 2 मिनटं परत वाचू दे मला. 1च मिनटं.
बुद्धी गांडक नदी म्हणून आहे, गांडक बुद्धी गांडक काय नाव आहे. तर ही नदी पाहू शकताय. तर इथं एखाद दुसरा फोटो काढूया आपल्या फेसबुकला टाकण्यासाठी. तर अशा प्रकारची नदी पोरं मासे वगैरे सपा काढतात. आज ऑब्झर्व करतो मी नक्की बिहारमध्ये काय काय आहे. आणि उद्या भारी ब्लॉग बनवतो बिहारचा. मी अजून 2 दिवस बिहारमध्येच आहे. आजचा बी मुक्काम, उद्या आपण उद्या बी मुक्काम. आईच्या गावात पडायची गाडी. चला बंद करतो मित्रांनो. तर आता काय केलं, गाडीला चेनला ऑइल करून घेतो आणि चेन टाइट करायची का पाहूया. क्या बोल रहे थे भाई? हाँ, डबल स्टैंड लगाने के लिए उसको किसी ने तो पीछे से खींचना पड़ेगा. हाँ जो लूज हो गई क्या? ठीक है देखो एक बार. हाँ लूज है क्या? ठीक है देखो एक बार. ठीक है चल आगे लगाना पड़ेगा. हाँ लगाओ लगाओ. ठीक है एक बार हाथ लगा के देख लेते तो. ठीक है देख लेंगे. ठीक है ना. और दे दो यार, और दे दो नीचे ये होने दो. और तेल डालो. डाल दिए, हो गया, ज्यादा नहीं डालना. अरे डाल दो, कुछ नहीं होता है. डाल दे. हो गया, आ गया. ठीक है आ गया नीचे. पैसे कितने देने के भाई? ओके. मित्रांनो तर चेनला ऑइल करून घेतलं आता आणि निघतोय. तर चला, मला कुठेतरी थांबायचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. मला वाटतंय कुठेतरी थांबावं असं स्पेस पाहून, जिथं झाडाची चांगली सावली असेल असं ठिकाणी. रोडला तर थांबू शकत नाही. येड्यागत गाडी चालवतात ते ड्रायव्हर. मित्रांनो थांबलो होतो मी झाडाखाली. तर हे सगळे एवढे जमा झालेलो. क्या बोलोगे भाई? तर हे सगळी जमा झाली. कुठनं आलाय काय आलाय. आता मी बिहारमध्ये, कोणचं गाव? चेला गावामध्ये. तर इथं हां ओके. तर इथं मोस्टली काय सायकलीचा वापर जास्त केला जातो आहे, पाहू शकता इथं. चला बाई. तर चला लोक. मित्रांनो तर थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर ना आपण आता निघालोय. चला मित्रांनो, तर जेवाय थांबलोय. काल रात्री जेवायचं राहूनच गेलं होतं, तेव्हा आता जेवायला लवकर थांबले. आता किती वाजले? 10:30 वाजले. तर 10:30 वाजता जेवतोय. चल मित्रांनो, तर जेवायला थांबलो होतो. तर अशा प्रकारचं जेवण आहे. पनीर आहे, डाळ आहे, कांदा आहे, काकडी आहे, हे भात आहे आणि रोटे 3 दिलेत. अजून एक भाजी होती बटाट्याची, ती कॅन्सल करून रोटे 3 घेतलेत. अशा प्रकारचं नियोजन आहे. तर चला जेवण करतो. 5 लीटर का कॅन पाणी का? हां आ जाओ. तर मित्रांनो इथलं पाणी भरून घेतो. पाणी महत्वाचं आहे. पाणी प्यायलाच नाही मला. चल पाणी देऊन देतो. मित्रांनो तर काय ते भांडणं झालेलं दिसतं तिथं. क्या हुआ है? जाऊ दे, आपल्याला काय करायचं. चला
हा याला सिलगुरीचा तर बोर्ड बी दिसत नाही. मोतीहारी सिटीकडे जायचं आपल्याला. तर चला, मला पहिलं तर कुठंतरी साबण घेऊ द्या. रात्री जेवलोच नाही मी. अरे टू व्हीलरमध्ये इथं कसं आहे माहिती का मित्रांनो, सायकली जास्त चालतात आणि टू व्हीलरमध्ये काय त्यांना जहाजच वाटतंय, किती बी ओझं टाकतात त्याच्यावर. मित्रांनो तर बिहारमधलं मार्केट गर्दी लय, इथं ट्रॅफिकमध्ये अडकलो मी निघाल. भाजीपाल्याचं मार्केट. मित्रांनो तर इथं गाडीच्या बॅग पडल्या होत्या, तर बॅग बांधल्या व्यवस्थित. आणि हो एक माणूस आहे, कशाला आवाज देतोय काय माहिती. क्या हुआ भाई? मैं तो महाराष्ट्र से आया हूँ. हाँ हाँ बोलिए. महाराष्ट्र कहाँ भ्रमण किए हैं? वो तो हो गया, मैं ऑल इंडिया. अभी नेपाल से आया हूँ मैं. नेपाल से कहाँ गए? सब जगह गया. काठमांडू पशुपतिनाथ दर्शन कर लिए? ब्लॉगिंग करते हैं? हाँ. ये कैमरा कितने के दिया? कैमरा क्या लेंगे वैसे 5,000 से 80,000 तक है ऐसे. 5,000 से 80,000 तक. हाँ. अभी भूटान जाइएगा तो वहाँ अभी लेगा क्या? पास लेगा ना? हाँ पास तक जाना. भूटान का ले लिए पास. हाँ. भूटान में कितने दिन रुकना है? क्या मालूम, अभी उधर जाने के बाद ही देखेंगे. तो सिल्लीगुड़ी से जाइएगा भूटान. हाँ चलो चलता हूँ मैं. कैमरे 5,000 के दिया? नहीं नहीं हो महंगा है. चलो. मित्रांनो तर बिहारमध्ये लई गरिबी तुम्हाला आता दाखवतो. घरं पुढं आता इथं जरा छोटं गाव लागलंय, तर गावातली घरं दाखवतो तुम्हाला. एखाद्या गावात जाऊन मला पाहायचंय नक्की कसं काय घर कसं असतंय काय आपलं. तर आपल्या इथं जी परिस्थिती 2010च्या आसपास होती, ती परिस्थिती आता इथं आहे. हर हर महादेव मित्रांनो, तर आत्ता मी आहे बिहारमध्ये आणि आता आपण निघालोय पश्चिम बंगालकडे बिहारमधनं. काल आपण नेपाळमधनं बिहारमध्ये आलो होतो. तर आता इतकं ऊन आहे ना, नेपाळमध्ये टेम्परेचर इतकं भारी होतं ना, काय गरम बिरम होत नव्हतं. इथं इतकं गरम होतं आहे. तर दुपारची वेळ झाली, 1 वाजलेत. तर इथं आपली गाडी लावली तिथं रोडच्या कडेला आणि इथंची एक ही दिसलं बाज टाईप. इथं हे सर बसलेत, तर त्यांच्या शेजारीच आपलं झोपलोय रिलॅक्स. लय गरम होतं आहे असलं ना, कटाळा बी लय आला. काय मला चालूशीच वाटा नाही गाडी आता, त्यामुळं मग गाडी लावली आणि इथं पडी घेतोय थोडी. अशा प्रकारचं नियोजन आहे. तर चला बिहारमध्ये. आता बिहारमध्ये बहुतेक मला 2 दिवस लागतील जायला, कारण 500 किलोमीटर आहे आणि वातावरण असं आहे. तर मी चालवलं जास्त गाडी मला नाही वाटत. आज तर मी 100-150 किलोमीटर चालवणार आहे. मग उद्या कवर करू. आज मला असं फील चांगलं वाटत नाही, त्यामुळं आज रनिंग कमीच काय नाही. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आता मी झोपूनच आहे, दिसतंय का? हे असे सपाट असं आहे, मी असं आहे. ओके. आता आहे बिहारमध्ये आल्यापासून मला एक गोष्ट पाहायला भेटली की नुसतं पाणी पाणी पाणी. फक्त रोड उंचावू नाही, रोडच्या कडेने सगळं पाणी साचलं आहे. त्याच्यात भात नाही तर काहीतरी पिकं आहेत आणि पिकं काही जोमात नाही, काय नाही, फार अशी मरी गेलेली. तर बेसिकली मी आत्ता एका गावात गेलो होतो. तर गावात गेल्यावर कळलं की हे पाणी नाही वे, नेपाळमधनं धरणं जास्त पाऊस झाला की हे पाणी इकडे येतंय दरवर्षीच, त्यामुळं असं होतंय. मित्रांनो तर मी आता बिहारमध्ये तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकताय बिहारमध्ये लय गरिबी आता. बघा हे घरं बघा कशी रोडच्या कडेने एकदम साधी सुधी.
कारण त्यांच्या जमिनीत सगळं पाणी गेलंय, पाणी भरलंय, त्यामुळे रोडच्या कडेने लावल्यात त्यांनी घरं. पोपटच म्हणायची काय, ह्याची गरज आहे तर अशीच आहे सगळ्यांची. गुरं बिरं सगळी रोडवरच बांधलेली. हे असं तुम्हाला नॅशनल हायवे नाही पाहायला भेटत, त्यासाठी तुम्हाला खाली उतरून यायला लागेल. दोन्ही बाजूने पाणी आणि मध्ये घरं. ह्यातनं स्क्रीनशॉट काढायला लागतील मला फोटोसाठी, कारण आता थांबून फोटो काढणं बी मला योग्य वाटत नाही. अरे दोस्त, क्या कर रहे, फटाका बजा रहे क्या? हाँ। भाई ये पानी किस चीज का है इधर? मतलब बाढ़ आई है क्या? हाँ। मतलब अभी इतना है क्या, हमेशा इतना ही रहता है? कम जाता है, सूख जाता है पूरा। सूख जाता है पूरा। और अभी जो रोड के बाजू में जिन्होंने झोपड़े लगाए वो उनके घर अंदर होते हैं क्या पानी के इधर? पानी के अंदर मतलब वो सूखी रहती है तो उधर रहते हैं क्या घर? ये गांव का नाम क्या है? गांव के नाम हाँ। कधी ये जावन कधी कोणच्या गावात? बहुत बात होता है। बढ़िया बढ़िया. चलो आगे कुछ बोलोगे तुम? तुम्हारे गांव का नाम भी बताओ जरा. जरंगा पकड़। हाँ जारंगड्डा जोशी. जारंगड्डा पोखर. ओके. तर मित्रांनो मी एका गावात आहे आता बिहारमधील, आणि पाहू शकते इथं सगळं पाणी भरले. कौन से नदी का बाढ़ आया है? ये बंगाल का बांध टूटा हुआ है। नहीं, बोल दिया। ये नेपाल वाला बांध टूटा है ना, हाँ, ये गंडक नदी से पानी आ गया। गंडक नदी से पानी आया क्या? ओके. आपको मुँह का के मार रे चल गाड़ी सुना कौन ओके. चलो ठीक आहे. तर मित्रांनो मी आता बिहारमध्ये, आणि बिहारमध्ये नाही मी हायवेनी चाललो होतो. आता हायवेच्या कडेला मला एक गाव दिसलं, आणि तिथं नाही काय झालंय की पूर्ण पाणी बहलंय. आता पाहू शकता ही सगळी त्यांची शेतजमीन आहे, आणि इथं नेपाळमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे नेपाळमधल्या धरणाचे गेट खोलल्यावर इथं नदीला पूर आला होता, आणि नदीला पूर आल्यामुळे यांच्या सगळ्या शेतामध्ये आणि ह्याच्यामध्ये पाणी बहलंय अख्खं. आता तुम्हाला दाखवलं मी मागं, मी रेकॉर्ड केलंय. आता मी पुढे येऊन थांबलो ही पोरं दिसली म्हणून व्हिडिओ काढण्यासाठी. तर इथली लोक कशा प्रकारे राहतात ते मी दाखवलं तुम्हाला, व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. ही बघा पोरं नाही वे बंदूक तयार केली त्यांनी आपली ह्याच्या मदतीने. ते आपला वेल्डिंगचा गॅस तयार काय त्यांना त्याच्या मदतीने लईच कालवा काय ते. तर चला अशा प्रकारे इथं लाईफ आहे. किस भाषा में बोल रहा है भाई तू? भाई पंजाबी भाषा में बोल रहा है। हाँ, मैं कौन सी भाषा में बोल रहा हूँ? हमको नहीं पता। नहीं पता है. बंगाल से नहीं हूँ मैं, बम्बई से हूँ मैं, महाराष्ट्र से. मराठी भाषा. हाँ मराठी. क्या कर रहा है उंगली? ना कुछ ना कुछ ऐसा कर रहा है, दिख गया वो वीडियो में. ये एक बजा चल, अभी बजा एक वीडियो में. गाइस रुको गंगा दे बना ले रही है वीडियो. हाँ. अभी तेल को बताते हैं। अब मैं लुत्ती फेंकूंगा। मेरे पे मत बजा यार.
ये तुमको किसने दिए वो कार्बाइड्स? हाँ खरीदे हैं, हाँ, खरीदे हैं। घर पे ही बनाया क्या? नहीं खरीदे हैं। खरीदे कितना रुपए किलो ये 400 रुपये किलो। 400 की पेटी क्या? चलो 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 बजो बजो बजो। ये टिके ना दी है। गिट्टी गिरा हाँ इथं 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 ओ कसला जबराट आवाज आला. तर चला मित्रांनो निघतो मी आता इथनं. ह्याच्यातलं इंडिया तिब्बत बॉर्डर पोलीस आहेत ना त्यांची ड्युटी इथं बिहारमध्ये. तर तिथले पाटील म्हणून आहेत ते आपल्याला भेटले होते ह्याच्यात त्यांची ड्युटीसाठी ते चालले होते तर वाटत भेटले होते. फक्त काय झालं ते जरा घाबरट वृत्तीचे होते म्हणे व्हिडिओ नका काढू फोटो नका काढू आम्हाला सरकारचं हे असतं त्यामुळे त्यांच्याबरोबर काय व्हिडिओ वगैरे नाही काढला पण त्यांना भेटून चांगलं वाटलं असं. चला हर महादेव मित्रांनो. तर आपण आहे बिहारमध्ये. तर आपण काल नेपाळमधनं बिहारमध्ये आलो होतो. तर बिहारमध्ये आल्यापासून मी ऑब्झर्व करतोय की रोडच्या कडेला जी शेती त्यात सगळं पाणी घुसलेलं आहे आणि लय लोकांची घरं नाही फार अशीच आपले झोपड्या टाईप आहेत एकदम फार गरिबीतली घरं आहेत सगळी आणि त्यामुळंच इकडं चोऱ्या माऱ्या जास्त होतात असं वाटतंय. कारण ह्यांचं काय होतंय आता हे जे पीक आहे ते त्यांनी लावलं होतं पैसे खर्च करून हे करून आणि नेपाळमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं सगळं पाणी इकडं सोडल्यामुळं हे सगळं पाण्यात गेलं अशा प्रकारचं आहे. तर इथं मोस्टली तर हे त्यांचं ही आपलं बकरी बिकरी पाळतात त्याच्यातनं पैसे थोडे जमतात आणि ह्या पिकातनं आणि बाकीची लोक जे बाहेर आपल्या महाराष्ट्रात वगैरे येऊन कामं करतात अशा प्रकारचं इथलं आहे. तर इथलं सरकार वगैरे काही लक्ष नाही काय नाही त्यामुळंच हे इतकं गरीब राहिलं आहे राज्य असं मला वाटतंय. बाकी काय नाही मित्रांनो. तर इथं आलो काय ते वेगळं दिसलं काय माहिती क्या बोलते इसको भाई? पानी फल है, सिंगाड़ा बोला जाता है इसको। सिंगाड़ा है क्या? ओके 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 ओके. ये पानी फली बोला जाता है, सिंगाड़ा ही बोला ये क्या इसमें यूज होता है क्या जिसमें व्रत होता है व्रत में खाते हैं क्या मतलब उपवास होता है उसके खाते हैं क्या ऐसा फल होता है क्या सिंगाड़ा? चढ़ता है सर। हाँ अपनी जो होता है ना उसमें चढ़ता है सर। ओके ओके मैं ऊपर चढा देगा. मित्रांनो अशा प्रकारचं फळ आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून सांग. मित्रांनो तर 3 हेलिकॉप्टर आल्यात आणि इथंच उतराई चालल्यात कुठंतरी तिथं उतरतात. मंत्री बिंत्री आलेले दिसतात कोणतंही. कुठं ते ग्राउंड मध्ये लँड जातात एकटं झालं. फळे आता इथं गाडी लावली तर ह्या फळाची शेती अशा प्रकारे असती. बुटं घालाय पाहिजे होती खरं तर. सिंगाडा बोलते इसको. बघूया कसं असतंय इथनं आत येऊन देते का. कुछ नहीं ये खेती देखनी थी. खेती? हाँ नहीं मतलब कैसे फसल करते ये देखना है. देखिए हाँ बहुत मेहनत है आप लोग का. अब बहुत मेहनत है भैया इसमें. हाँ इसका फल कैसे निकलता है? फल इसके पेड़ में फटता है. ये अभी लाल हो रहा है वो फल है क्या? फल नहीं है इसके नीचे रहता फल. ओके नीचे रहता है क्या? हम लोग इतने पानी में घुस के तोड़ते हैं इसको. ओके मैं ये तो बोट से तोड़ते हैं ना कोई तो. हाँ कोई जहाँ पे ज्यादा पानी है ना वहाँ हाँ, पे तोड़ते हैं. ओके अभी हमारे पास इतना पानी है. अब वो एरिया है ना हमारा ज्यादा पानी है वहाँ ओके. बोट से तोड़ेंगे हम. ओके ओके कल अभी इधर का तोड़ दिया है क्या? तोड़ दिया इधर का तोड़ दिया. थोड़ा बहुत बच गया बेचने का. रह गया थोड़ा बहुत देख रहे हैं रखे हैं. हम लोग किलो पे नहीं बेचते ना पैकार से बेचते हैं जो क्विंटल के भाव पे ले जाते हैं. ओके ओके अभी ये आपसे खरीद के बेच रहा है हाँ क्या? जी हाँ जी हाँ जी. ऐसा रहता है क्या? ये तोड़ के रखा है? हाँ तोड़ के रखा है. आपका कितना चैनल है? यूट्यूब का आपका नाम सब्सक्राइब. ये मैं बैक पैकर करके आ रहे. मैं कोई बड़ा यूट्यूबर नहीं हूँ यार छोटा ही. फिर भी कितना होगा मतलब कंफर्टेबल तो पता होगा ना. मित्रांनो तर प्रत्येक ठिकाणी आता नाही पोलीस आहेत आपल्या इकडचे
भेटतात आपल्याला. मगाशी एक भेटले होते ते पाटील, त्यांचं सांगितलं मी तुम्हाला. अजून भेटतील आपल्याला, नीट पाहायला लागतंय. मराठी माणूस लगेच कळतो आपल्याला. इथं बघा, इथं बेस्ट शेती वाटली मला, तर इथं पाणी दिसतंय. मित्रांनो, तर आता थांबलो होतो जरा व्हिडिओ वगैरे अपलोड करण्यासाठी आणि इथं बसलो होतो. तर हे सर भेटले. सर कहाँ से आप? दरभंगा. इधर से ही आहे. तर त्यांना भेटून खूप त्यांना आश्चर्य झालं की मी इतक्याला गाडीवालो आहे मोटरसायकलवर, आणि ते पण एवढ्या लांब, आणि काय उद्देश विचारत होते म्हणे. कशासाठी आलाय, कंपनीतनं आलाय, काय आलाय, काय नाही, असं विचारत होते. कैसा लगा आपको मेरे को इधर देख के? अच्छा लगा. आपको आप चौक गए क्या मेरे को टू व्हीलर पे देख के? हाँ, स्वाभाविक है ना, यहाँ से आप आए इतने दूर से, चौकना स्वाभाविक है. बहुत टू व्हीलर इतना दूरी चला करके आना बहुत बड़ी बात है. तर मित्रांनो, ते भाऊ बी आहे, ते आपल्याला सबस्क्राईब केलं त्याने आता चॅनल विनल उघडून. तर चला, तिथं बसून चांगलं वाटलं जरा. आता तिथं हँडपंप दिसतोय, तोंड वगैरे धुतो, मग पुढेचा प्रवास चालू करतो. मित्रांनो, तर आता नेपाळमध्ये येतं. नेपाळमधला हापसा बघा कसा असतोय. ते नेपाळच म्हणतोय, बिहारमध्ये. ती नेपाळ तोंडात न जाईना, ते असं अशा प्रकारे व्हायला पावं लावायला लागते की याला. आपल्यासारखंच आहे, फक्त मेकॅनिझम वेगळं. ह्याचं सगळं वळती दाखवलंय. आता तोंड वगैरे धुतो आणि निघतो इथनं. मित्रांनो, तर इथं जरा एवढं का हे झालंय, ब्लॉक का झालंय. एवढा का तापलाय भाऊ. चला मित्रांनो, तर आलोय आता इथं बिहारमध्ये. काल आपण NH ही BR 6 पाशी होतो. तर आज इथं विचारूया, टेंट लावून राहू शकतोय का नाही, इथं थांबून उपयोग नाही. सर हेलो, टेंट लगा के रुक सकते हैं क्या? टेंट लगा के रुक सकते हैं क्या? हाँ, मित्रांनो, ते आता जेवण केलं. जेवण करताना व्हिडिओ काढायचा राहिला, फोटो काढलाय, तो दाखवतो तुम्हाला. पनीरची भाजी घेतली होती, फुल घेतली, सळली नाही, बळद टाकाळली की मागातली होती, म्हणून चला जाऊ दे. मित्रांनो, तर फायनली टेंट लावला इथं. पाहू शकता इथं टेंट लावला. पलीकडच्या साईडला पेट्रोल पंप होता, तिथं पण विचारलं होतं, तिथं पण परमिशन दिली होती लावायला, पण तिथला गजबजीचा एरिया होता. तिथं संध्याकाळचे ट्रक वगैरे पार्किंगला लागतात, त्यामुळं इकडं येऊन लावला. हे नवीनच झालेला पंप आहे. अशा प्रकारे इथं टेंट लावला आहे. चला, ओके, बाय बाय. बघूया काय होतं आहे पुढं. जेवण वगैरे तर मस्त केलं आहे, लय खाल्लं आहे उलटं. तर बघूया कसं होतं आहे. चला झोपूया.